हॅलो किड्स, आज आपण आपल्या अर्थबद्दल आणखीन काही इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे की युनिवर्समधल्या सगळ्या ज्या काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या सगळ्याला मूवमेंट आहे, सगळ्याला मोशन आहे. तसंच आपल्या अर्थला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन्स असतात. आता हा जो आपला चॅप्टर आहे आजचा, मोशन ऑफ द अर्थ, ह्याच्यामध्ये आपण अर्थच्या काही वेगवेगळ्या मोशन्स आणि त्याचे होणारे इफेक्ट्स ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. पीपल इन एन्शियंट टाइम्स बिलीव्ड दॅट अर्थ इज स्टेशनरी अँड अदर बॉडीज आर मुव्हिंग अराउंड इट. पूर्वीच्या काळी लोकांचा एक असा समज होता की आपली अर्थ जी आहे ही एकदम फ्लॅट आहे, फ्लॅट सरफेस आहे. कारण बघा, समजा तुम्ही जर कुठे बाहेर एखाद्या ठिकाणी ओपन लँडवरती जाऊन उभे राहिलात तर तुम्हाला लांबपर्यंत बघताना अर्थ कशी वाटते? फ्लॅटच वाटते. लक्षात आलं ना? आणि तोपर्यंत काही स्पेसमधनं कुणी अर्थ बघितलेली नव्हती, कारण स्पेसमध्ये कुणी गेलंच नव्हतं. त्यामुळे सगळ्यांचा एक बिलीव्ह असा होता की अर्थ आपली जी आहे ही एकदम फ्लॅट आहे. आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही बघता की आपण अर्थवरती आहोत, त्यामुळं आपल्याला काय वाटतं की सन ईस्ट कडून वरती आला आणि वेस्टला खाली गेला. तसंच मून सुद्धा रात्री ईस्ट कडून वर आला आणि वेस्टला खाली गेला. त्यामुळे त्यावेळेच्या लोकांना काय वाटत होतं की आपली अर्थ जी आहे ही स्टेशनरी आहे, ती मूव्ह होत नाही, तर सन आणि मून हे अर्थच्या भोवतीने मूव्ह होत आहेत. इन 1530 निकोलस कॉपर्निकस, अ पॉलिश ॲस्ट्रॉनॉमर, फर्स्ट प्रपोज्ड दॅट अर्थ इज ओनली अपियर टू बी स्टेशनरी. पण त्याच्यानंतर काय झालं, 1530 मध्ये एक पोलिश ॲस्ट्रॉनॉमर होते निकोलस कॉपर्निकस म्हणून. तिथं वरती त्यांचा फोटो दाखवलाय बघा. त्यांनी काय सांगितलं की आपली अर्थ जी आहे ही फक्त आपल्याला असं वाटतं की ती स्टेशनरी आहे, ती स्थिर आहे, एका ठिकाणी आहे. ॲक्च्युअली अर्थ नॉट ओनली स्पिन ऑन इट्स ॲक्सिस बट ऑल्सो मूव्ज अराउंड द सन. पण तसं जर बघायला गेलं, ॲक्च्युअल म्हणजे फॅक्ट काय आहे, तर आपली अर्थ जी आहे ही स्वतःभोवती स्पिन होतेच आहे, पण ते स्पिन होता होता सुद्धा ती काय करते, सनच्या भोवती सुद्धा राऊंड अशा ऑर्बिटमध्ये चक्रा मारतीये. अर्थ हॅज टू टाइप्स ऑफ मोशन्स. अर्थला दोन प्रकारच्या मोशन्स आहेत, एक रोटेशन आणि दुसरं आहे ते रिव्होल्युशन. बघा, इथं दोन पिक्चर्स तुम्हाला मी दाखवलेत. त्याच्यामध्ये एका पिक्चरमध्ये वरती जे दाखवलंय त्याच्यामध्ये ती अर्थ स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होताना दाखवले, आणि दुसरं खाली जे पिक्चर आहे त्याच्यामध्ये ती स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होत होत काय करते, सनच्या भोवतीने ती रिव्हॉल्व होते. सनला ती काय करते, गोल 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 अशा त्याच्या भोवती चक्कर मारतीये. म्हणजे ह्या दोन प्रकारच्या मोशन आपल्याला अर्थमध्ये दिसून येतात. रोटेशन ऑफ द अर्थ, आता आपण त्यातला पहिला पार्ट बघूया. रोटेशन म्हणजे काय, अर्थचं रोटेशन म्हणजे काय. रोटेशन इज स्पिनिंग ऑन इट्स ओन ॲक्सिस फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थचं रोटेशन म्हणजे काय, तर अर्थला जो ॲक्सिस आहे, इथं वरती पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा, त्याच्यात अर्थचा ॲक्सिस दाखवलाय आणि तो ॲरो दाखवलाय. अर्थ कुठल्या डायरेक्शनमध्ये स्पिन होते ती. जसं तुम्ही भोवरा खेळता किंवा हातातली ती भिंगरी खेळता, ती कशी होत असते, स्वतःभोवती स्पिन होत असते. तसंच अर्थ सुद्धा काय आहे, अर्थला एक ॲक्सिस आहे आणि त्या ॲक्सिस भोवती अर्थ काय होते, ही स्पिन होते. आणि त्याची स्पिनिंगची डायरेक्शन कशी आहे, वेस्टकडनं ती ईस्टकडे मूव्ह होत असते. वन कम्प्लीट रोटेशन टेक्स अबाउट 24 आवर्स. आता हे तुम्हाला माहिती आहे, अर्थचं एक रोटेशन कम्प्लीट व्हायला 24 आवर्स लागतात. पिरियड ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ इज कॉल्ड अर्थ डे. आता हा जो रोटेशनचा पिरियड आहे 24 आवर्स, त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, आपण त्याला म्हणतो डे. पण सायंटिफिक लँग्वेजमध्ये किंवा जॉग्राफिकल लँग्वेजमध्ये त्याला म्हणलं जातं अर्थ डे, म्हणजे अर्थला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा वेळ. इट इज अ डेली मोशन ऑफ द अर्थ. आता ही रोटेशन जी आहे ही कंटिन्युअस मोशन आहे, डेली मोशन आहे, म्हणजे ती सतत फिरतच असते, ती कधी थांबत नाही. इथं खाली एक पिक्चर तुम्हाला दाखवलंय बघा, त्याच्यामध्ये ती रोटेट होताना अर्थ दाखवली, स्पिन होते आणि तिथं 24 आवर्स असं लिहिलेलं आहे. म्हणजे तो टाइम पिरियड आहे एका रोटेशनचा, म्हणजे एका पॉईंटपासून अर्थ निघून पुन्हा त्या ठिकाणी तो अर्थवरचा पॉईंट यायला करेक्ट 24 आवर्स लागतात. हे आपण आता लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ह्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलंय, 5th स्टँडर्डमध्ये सुद्धा हे बघितलेलं आहे. स्पीड ऑफ द रोटेशन अलॉंग द इक्वेटर इज अप्रॉक्सिमेटली 1670 किलोमीटर्स पर आवर. हा जो अर्थच्या रोटेशनचा जो स्पीड आहे
त्याला काहीतरी स्पीड असतो, मोशन आहे म्हटल्यानंतर त्याला स्पीड असणार आहे, बरोबर ना. हा स्पीड जर आपण इक्वेटरवर उभे राहिलो तर तो किती असतो, तर 1670 किलोमीटर्स पर आवर ह्या स्पीडनी अर्थ तिथं रोटेट होताना दिसते आपल्याला. म्हणजे इक्वेटरवरती आपल्याला स्पीड किती सापडतो, 1670 किलोमीटर्स पर आवर. आणि अँड ग्रॅज्युअली इट डिक्रीजेस टुवर्ड्स पोल. आणि जसं जसं आपण इक्वेटरपासून दोन्ही पोलकडे सरकू, नॉर्थ किंवा साऊथ दोन्हीकडे, तसं तसं काय होतं, हा जो स्पीड आहे हा हळूहळू हळूहळू काय व्हायला लागतो, कमी व्हायला लागतो. त्यामुळं हा तुम्हाला डिफरन्स जो आहे तो तिथे जाणवतो की इक्वेटरवरती सगळ्यात हायेस्ट स्पीड आहे आणि नंतर नंतर काय होतं, पोलच्या बाजूला तुम्ही गेलात तर तो हळूहळू हळू कमी व्हायला लागतो. ॲक्सिस ऑफ द अर्थ मेक्स अँगल ऑफ 66.5 डिग्री विथ इट्स ऑर्बिटल प्लेन. आता आपण मगाशी बघितलंय की किंवा लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडमध्ये सुद्धा बघितलेलं आहे की अर्थचा जो ॲक्सिस आहे ज्याच्या भोवती अर्थ स्पिन होतीये हा ॲक्सिस थोडा इन्क्लाइन आहे, बरोबर आहे ना. तर तो जो इन्क्लाइन्ड ॲक्सिस आहे तो काय करतो, त्या अर्थचं जे ऑर्बिटल प्लेन आहे त्याच्याबरोबर 66.5 डिग्रीचा अँगल तयार करतो. ऑर्बिटल प्लेन म्हणजे काय, ऑर्बिटल प्लेन इज फॉर्म्ड बाय द ऑर्बिट ऑफ द अर्थ अराउंड द सन. सनच्या भोवतीनी ज्या ऑर्बिटमध्ये अर्थ फिरती आहे ते सर्क्युलर आहे, बरोबर आहे. आणि सर्कल हे एका प्लेनमध्ये असं तुम्हाला माहिती आहे. त्या सर्कलनी जे प्लेन तयार झालेलं आहे त्या प्लेन बरोबर हा ॲक्सिस जो आहे हा 66.5 डिग्रीचा अँगल तयार करतो. इथं वरती तुम्हाला एक पिक्चर त्याचं दाखवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये अर्थ आहे, अर्थचा टिल्टेड ॲक्सिस किंवा इन्क्लाइन्ड ॲक्सिस दाखवलेला आहे आणि ऑर्बिटल प्लेन आडव्या हॉरिझॉन्टल व्हाईट लाईनने ऑर्बिटल प्लेनची लाईन दाखवली होती, लक्षात आलं. आणि त्याच्याशी त्याचा जो अँगल आहे हा 66.5 डिग्री एवढा आहे. इन्क्लिनेशन ऑफ द ॲक्सिस इज कॉन्स्टंट थ्रू आउट द इयर. आणि हे जे इन्क्लिनेशन आहे ॲक्सिसचं, जे 66.5 डिग्रीचा जो अँगल आहे हा थ्रू आउट द इयर म्हणजे पूर्ण त्याची ऑर्बिट कंप्लीट होईपर्यंत 365 डेज हे इन्क्लिनेशन किंवा हा अँगल हा कॉन्स्टंट राहतो, सेम राहतो, तो चेंज होत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बघा इथं शेजारच्या फिगरमध्ये अर्थ तुम्हाला त्याच्या ऑर्बिटल पाथवरती फिरताना दिसते, बरोबर आहे. वेगवेगळी पोझिशन अर्थची तिथं त्यांनी दाखवलेली आहे, पण प्रत्येक पोझिशनला ॲक्सिस जो आहे अर्थचा त्याचं इन्क्लिनेशन जे आहे ते सेमच आहे. म्हणजे हा जर असा तिरका ॲक्सिस असेल तर ही अशाच डायरेक्शनमध्ये ॲक्सिस त्याच अँगलमध्ये ठेवून अर्थ ही काय होत असते, सनच्या भोवती ऑर्बिटमध्ये गोल 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 फिरत असते किंवा सनला ती रोटेशन करत असते. आता ह्याच्यामध्ये काय आहे की हे जे ॲक्सिस हा जो आहे अँगल किंवा ऑर्बिटल प्लेन बरोबर अर्थच्या ॲक्सिसचा जो हा अँगल आहे 66.5 डिग्री हा तिथं कॉन्स्टंट राहिल्यामुळं काय होतं, जशी जशी अर्थ पुढे पुढे सरकत जाईल किंवा आपली पोझिशन चेंज होत जाईल तसं तसं काय होतं, सन आणि अर्थचे पोल्स नॉर्थ आणि साऊथ पोल ह्यांच्या पोझिशनमध्ये सुद्धा काय होत जातो, चेंज होत जातो. आणि ह्याच्यामुळं आपल्याला सीझन्स जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात. इन डिटेल आपण पुढच्या ह्याच्यामध्ये आपण सीझन्स कसे चेंज होतात हे आपण शिकणारच आहोत. पण इथं हे मेन लक्षात ठेवा की हा जो इन्क्लिनेशन अँगल जो आहे ॲक्सिस आणि ऑर्बिटल प्लेन 66.5 डिग्री हा अँगल कॉन्स्टंट राहिल्यामुळे आपल्याला अर्थवरती बरेचसे व्हेरिएशन्स, डे अँड नाईटची लेंथ म्हणा किंवा सीझनल चेंजेस म्हणा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ह्या गोष्टीमुळं बघायला मिळतात. त्यामुळं हा अँगल जो आहे आणि तो कॉन्स्टंट राहतो, ह्या दोन गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. लक्षात आलं. शेप ऑफ द अर्थ इज स्फेरिकल. अर्थचा शेप कसा आहे, स्फेरिकल आहे. हाफ ऑफ इट रिसिव्ज लाईट फ्रॉम द सन ॲट अ टाइम. त्यामुळं काय होतं, त्या स्फेरिकल शेपची जी साईड सनकडे असते त्या साईडवरतीच फक्त सनलाईट पडतो. अँड अदर हाफ इज इन डार्कनेस. आणि सनच्या अपोजिट साईडला जी साईड आहे ती काय असते, डार्क राहते. पोर्शन फेसिंग सन इज कॉल्ड डे. मग सनकडे जो अर्थचा पोर्शन असतो तिथं आपण काय म्हणतो, डे टाईम आहे. अँड अदर पोर्शन एक्सपिरियन्सेस नाईट. आणि अपोजिट पोर्शन जो आहे तो काय, जो डार्क पोर्शन आहे त्याला आपण काय म्हणतो, तिथे नाईट आहे. बघा शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे, एका सनच्या अर्थच्या एका बाजूला सन आणि एका बाजूला मून आहे, बरोबर आहे ना. सनच्याकडची बाजू जी आहे ती फुल इल्युमिनेट झालेली आहे, म्हणजे त्या साईडला काय आहे, डे टाईम आहे. आणि अपोजिट साईड आहे तिथं पूर्ण डार्कनेस तुम्हाला दिसतोय, म्हणजे तिथं काय आहे, नाईट असते.
इमॅजिनरी लाईन डिव्हाइड्स द सरफेस ऑफ अर्थ इंटू डे अँड नाईट इज कॉल्ड सर्कल ऑफ इल्युमिनेशन. आता एक तुम्ही घरी पण एक्सपेरिमेंट करून बघू शकता. पूर्ण रूममध्ये डार्क करायचा, अंधार करायचा, बरोबर. एक बॉल घ्यायचा आणि त्याच्या एका बाजूला टॉर्च मारायचा. तर तुम्हाला काय दिसतं की एक बाजू टॉर्चच्या कडची ती बॉलची बाजू आहे ती इल्युमिनेट झालेली दिसते, त्याच्यावर लाईट पडलेली दिसतो, आणि अपोजिट साईड जी आहे ती डार्कनेसमध्ये दिसते. आणि तो डार्क आणि लाईट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अशी एक लाईन दिसते. ती जी लाईन तयार होते त्याला म्हणलं जातं सर्कल ऑफ इल्युमिनेशन. इथं खाली एक शेजारी तुम्हाला पिक्चर दिसतंय बघा. एका बाजूने सनलाईट पडलेला आहे, ती अर्थची बाजू आहे, तिथं तुम्हाला लाईट दिसतोय, आणि अपोजिट साईड जी आहे ती डार्क साईड आहे. मग लाईट पोर्शन आणि डार्क पोर्शन ह्याच्यामध्ये जी लाईन तयार होते त्याला म्हणलं जातं सर्कल ऑफ इल्युमिनेशन. ड्यू टू इट्स इन्क्लिनेशन अर्थ्स ॲक्सिस डज नॉट कोइन्साइड विथ सर्कल ऑफ इल्युमिनेशन. आता ते सर्कल ऑफ इल्युमिनेशन जे आहे त्याचं जर प्लेन बघितलं तुम्ही आणि अर्थचा ॲक्सिस जर बघितला तर अर्थचा ॲक्सिस इन्क्लाइन्ड आहे, त्यामुळे ते दोन्ही कधीच कोइन्साइड होत नाहीत. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, अर्थचा ॲक्सिस पण दाखवलेला आहे आणि ते सर्कल ऑफ इल्युमिनेशन पण त्याच्यात दाखवलेलं आहे. तर तुम्हाला दिसेल की दोन्हीमध्ये काय आहे, थोडासा फरक आहे, ते एकमेकांवर कोइन्साइड कधीच होत नाहीत. आता हे झालं अर्थच्या रोटेशनबद्दल. आता असं कन्सिडर करा की हे समजा रोटेशन झालं नसतं, व्हॉट वुड हॅपन इफ द अर्थ डिड नॉट रोटेट. अर्थ जर रोटेट झाली नाही तर काय होईल? इफ अर्थ डिड नॉट रोटेट, पोर्शन ऑफ द अर्थ फेसिंग द सन हॅव ऑलवेज एक्सपिरियन्स्ड डे, रिसिव्ड कंटिन्युअस हीट. आता गंमत अशी आहे की आपण अर्थ रोटेट होते त्यामुळे काय होतं, अर्थचे वेगवेगळे पॉईंट किंवा वेगवेगळ्या प्लेसेस ह्या सन समोर येत असतात. पण असं समजा की अर्थ रोटेटच झाली नसती तर काय झालं असतं, अर्थचा एकच पोर्शन कंटिन्युअसली सनला फेसिंग राहिला असता, कायम तिथं दिवसच राहिला असता, तिथं कायम उजेड किंवा लाईटच दिसला असता आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्या एकाच पोर्शनमध्ये प्रचंड प्रमाणात सनची हीट ॲक्युम्युलेट झाली असती. अदर हाफ वुड एक्सपिरियन्स्ड कंप्लीट डार्कनेस, वुड बी फ्रीजिंग कोल्ड ऑल टाईम. आणि अपोजिट साईड जी आहे अर्थची, ज्या बाजूला डार्कनेस असता, ज्या बाजूला सन नाहीये, त्या बाजूला कंटिन्युअस डार्क पोर्शन राहिला असता, कंटिन्युअस नाईट राहिली असती आणि तिथं एकदम फ्रीजिंग कोल्ड ॲटमॉस्फिअर राहिलं असतं. का? कारण त्या बाजूला हीट रिसिव्हच होत नाहीये सनची. लक्षात आलं ना? इन सच एक्स्ट्रीम कंडिशन्स लाईफ इज नॉट पॉसिबल ऑन द अर्थ. असं जर झालं असतं, अर्थ रोटेटच झाली नसती तर एक साईड पूर्ण हीट झाली असती आणि ती हीट इतकी वाढली असती की एक वेळ अशी आली असती की आपली अर्थ काय झाली असती, बर्न ऑफ झाली असती. आणि दुसरी बाजू जी आहे ती एकदम कोल्ड, फ्रीजिंग कोल्ड. म्हणजे तिथं अशा दोन एक्स्ट्रीम कंडिशन, एका साईडला एकदम हीट, एक्स्ट्रीम हीट, आणि अपोजिट साईडला एक्स्ट्रीम कोल्ड, आणि अशा कंडिशनमध्ये अर्थवरती लाईफ पॉसिबल नाहीये. बघा त्या पिक्चरमध्ये दाखवलंय द एंड अर्थचा. का? कारण त्याची एकच बाजू सनला फेसिंग करते आणि ती काय व्हायला लागलेली आहे, बर्न व्हायला लागलेली आहे. सो अर्थ रोटेशन फेजमध्ये असल्यामुळे, अर्थ रोटेट होत असल्यामुळे सगळीकडे सनची हीट अर्थवरती व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट होते. त्याच्यामुळं टेम्परेचर अर्थवरचं जे आहे ते मेंटेन होतं आणि त्यामुळं अर्थवरती आपल्याला लाईफ हे दिसून येतं. आता हे रोटेशन जे आहे ह्याचे आपल्याला काही इफेक्ट्स बघायला मिळतात. ते कुठले कुठले आहेत ते आपण बघूया. अर्थ रोटेट्स फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. अर्थ जी आहे त्याची रोटेशन कशी आहे, वेस्टकडनं ईस्टकडे आहे. आपल्याला सनराईज कुठल्या दिशेने दिसते, ईस्टकडनं दिसतो, आणि तो सन सेट कुठल्या साईडला होतो तर वेस्ट साईडला होतो. पण ॲक्च्युली अर्थची जर मुवमेंट बघितली तर ती कशी आहे, वेस्टकडनं ती वर येते आणि ईस्टकडे खाली जाते. म्हणजे वेस्ट टू ईस्ट ही त्या रोटेशनची डायरेक्शन आहे. इट कॉजेस डेज अँड नाईट्स इन अल्टरनेट पॅटर्न्स ॲट ऑल प्लेसेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. आता ही जी ईस्ट टू वेस्ट ही जी मुवमेंट आहे त्यामुळं काय होतं की अर्थवरची जी प्लेस आहे ही प्लेस सन समोर येताना सुद्धा त्याच रोटेशन प्रमाणे येत असते. आणि त्यामुळं काय होतं, आपल्याला अर्थवरती अल्टरनेट डे, त्याच्यानंतर नाईट, त्याच्यानंतर पुन्हा डे, पुन्हा नाईट, हा जो अल्टरनेट पॅटर्न डे नाईटचा आहे हा दिसून येतो. कारण बघा, तुम्ही समजा एक बॉल घेतला, इकडनं बॅटरी मारली आणि त्या बॉलवरती एक पॉईंट पेननी मार्क केला आणि जर तो बॉल गोल फिरवला तर काय होतो, काही वेळानंतर तो स्पॉट जो आहे तुम्ही मार्क केलेला तो बॅटरीच्या लाईटमध्ये येतो. पुन्हा चेंडू फिरवलात, बॉल फिरवलात की तो स्पॉट काय होतो, डार्कमध्ये जातो. म्हणजेच काय, लाईटमध्ये येतो त्यावेळी तो
डे टाईममध्ये असतो, ज्यावेळी डार्क पोर्शनमध्ये जातो त्यावेळी तो नाईट टाईममध्ये असतो. म्हणजे डे आणि नाईट हा जो फिनॉमिना अर्थवरती आहे त्याला कारण काय आहे तर अर्थचं रोटेशन. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला अर्थची पोल, नॉर्थ पोलवरनं अर्थ बघितली तर त्याची डायरेक्शन कशी आहे आणि साईडनं बघितली तर ती डायरेक्शन कशी आहे, दोन्ही दाखवलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. सनराईज सनसेट जरी ईस्ट टू वेस्ट होत असला, सनची मुवमेंट जरी ईस्ट टू वेस्ट असली तरी ॲक्च्युअल अर्थची मुवमेंट जी आहे ती मात्र कशी आहे, वेस्ट टू ईस्ट आहे. आता हे जे अर्थचं रोटेशन आहे त्याच्यामुळं अर्थचा शेप जो आहे हा थोडासा चेंज झालेला आहे. इट इज कॉझिंग बल्जिंग ऑफ द अर्थ नियर इक्वेटर अँड फ्लॅटन्स ॲट द पोल्स. ह्या रोटेशनमुळं काय झालेलं आहे की इक्वेटरवरती अर्थ आपल्याला अशी बल्ज झालेली दिसते, थोडीशी फुगलेली दिसते आणि पोलच्या साईडने ती काय झालेली आहे, थोडीशी फ्लॅट झालेली आहे. धिस शेप इज कॉल्ड ऑब्लेट स्फिरॉइड. इथं शेजारी तुम्हाला दोन डायग्राम मी दाखवलेले आहेत. एक ब्ल्यू कलरचे अर्थ दाखवले, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसते तो शेप जो आहे इट इज नॉट एक्झॅक्ट सर्कल. लक्षात आलं ना, ते सर्कल दोन्ही साईडने वरच्या आणि खालच्या साईडने थोडंसं प्रेस झालेलं आहे आणि लेफ्ट आणि राईट साईडने थोडंसं बाहेर आलेलं आहे. हा जो शेप आहे याला म्हटलं जातं ऑब्लेट. त्यामुळं तुम्ही जर बघितलं तर इक्वेटरवरती जर डायमीटर बघितला अर्थचा, इक्वेटरवरती म्हणजे कुठल्या सेंटर लाईनला, तर तो जास्त भरतो आणि दोन पोलमधलं जर डिस्टन्स काढलं तर ते कमी भरतं. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये मी तुम्हाला हे दोन्ही दाखवलेले आहेत. आणि ह्याच्यामुळं हे कशामुळं झालेलं आहे, हा ऑब्लेट स्फिरॉइड शेप कशामुळे आलेला आहे तर अर्थच्या रोटेशनमुळे हा अर्थला शेप मिळालेला आहे. दुसरा रोटेशनचा इफेक्ट काय आहे, हाय टाइड्स अँड लो टाइड्स twice in a day are caused by the rotational movement of the earth. तुम्हाला माहिती आहे सी शोअरला जर तुम्ही गेलात तर एक वेळ असते की सी शोअर म्हणजे सीचं जे पाणी आहे, वॉटर जे आहे ते काय होतं, लँडवरती येतं, त्याला म्हणतो आपण हाय टाईड. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा. आणि नंतर ते पाणी मागं सरकतं, त्याला मग आपण म्हणतो लो टाईड. तर हे हाय टाईड आणि लो टाईड हा जो फिनॉमिना आहे हा सुद्धा कशामुळे होतो तर ह्या अर्थच्या रोटेशनमुळेच. म्हणजे अर्थच्या रोटेशनचाच इफेक्ट आहे ज्याच्यामुळे हाय टाईड आणि लो टाईड सुद्धा आपल्याला बघायला मिळते. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दोन्हीही मी दाखवलेले आहेत. आणखीन याचा इफेक्ट काय आहे, ड्यू टू अर्थ रोटेशन एनी मूव्हिंग बॉडी ऑर विंड ऑर ओशन करंट डिफ्लेक्टेड towards its right in northern hemisphere and towards its left in southern hemisphere. इथं खाली एक पिक्चर मी तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. अर्थची रोटेशनची मुवमेंटचा मोठा ॲरो दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर दोन ॲरो दाखवलेत. एक ॲरो जे आहे म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फिअर इक्वेटरची वरची साईड, तिथला जो ॲरो आहे तो काय होतोय त्याच्या राईट साईडला मूव्ह झालेला आहे आणि खालची साईड म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमधला जो ॲरो आहे तो त्याच्या लेफ्ट साईडला मूव्ह झालेला आहे. बघा अर्थवरती ओशन्स आहेत, त्याच्यामध्ये ओशन्समध्ये वेगवेगळे करंट्स आहेत, त्याच्यानंतर अर्थवरती विंड फ्लो होत असतात. हे सगळे जे आहेत किंवा कुठली मुव्हिंग बॉडी अर्थवरती जर असेल तर ह्या अर्थच्या रोटेशनमुळे काय होतं, नॉर्दर्न साईडमधली जर काही बॉडी मुव्हिंग असेल, मग ते विंड असेल, ओशियानिक करंट्स असतील किंवा एनी मुवमेंट बॉडी असेल तर ती काय होते, ती तिच्या राईट साईडला खेचली जाते म्हणजे टुवर्ड्स इक्वेटर. आणि सदर्न पोलमधली किंवा सदर्न हेमिस्फिअरमधली जर अशी मुव्हिंग बॉडी असेल तर ती काय होते, तिच्या लेफ्ट साईडला पुल होते किंवा ओढली जाते. ह्याला ॲक्च्युली म्हटलं जातं कोरियालिस इफेक्ट, पण आपल्याला आत्ता तो वर्ड नाही आहे, मी जस्ट तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून सांगतोय. आणि ह्या कोरियालिस इफेक्टचे वेगवेगळे परिणाम आपल्याला क्लायमेटिक चेंजेस किंवा विंड डायरेक्शन, ओशनिक करंट डायरेक्शन्समध्ये बघायला मिळतात. डायरेक्शन इज बिकॉज ऑफ अर्थ्स रोटेशन. आता हे रोटेशनबद्दल झालं. आता दुसरी मुवमेंट आपण अर्थची बघितली होती की जी सनच्या अराउंड आहे, त्याला म्हटलं जातं रिव्होल्युशन ऑफ द अर्थ. ते काय असतं बघूया आपण. मूवमेंट ऑफ द अर्थ अराउंड द सन इज ऑन अ फिक्स्ड ऑर्बिट. सनच्या भोवतीने जी अर्थची मुवमेंट आहे ती एका फिक्स्ड सर्क्युलर पाथवरनं होत झालेली असते. म्हणजे ते सर्कल तिथं दिलेलं आहे त्या सर्कलमध्येच ती फिरत असते. आता ह्याला सुद्धा कारण तुम्हाला माहिती आहे, दॅट इज बिकॉज ऑफ सन्स ग्रॅव्हिटेशनल पुल. सन काय करतो, सन आपल्या ग्रॅव्हिटीने अर्थला आपल्याकडे ओढून धरतो, पुल करून धरतो आणि त्यामुळे ती काय होते, जशी एखादी दोऱ्याला बांधलेली गोष्ट सर्कलमध्येच फिरत राहते तसं अर्थ सुद्धा काय होते, त्या सर्क्युलर पाथमध्येच, त्या फिक्स ऑर्बिटमध्येच सनभोवती फिरत असते.
इट इज इलिप्टिकल इन शेप. आता हा सुद्धा ऑर्बिट जे आहे हे सुद्धा करेक्ट सर्कल नाहीये, तर ते कसं आहे, इलिप्टिकल आहे, म्हणजे थोडंसं ऑब्लॉंग आहे. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, दोन खालच्या वरच्या ज्या पोझिशन आहेत अर्थच्या त्या सनच्या जवळ आहेत, पण साईडच्या पोझिशन आहेत ते अर्थ काय झाली, सनपासून थोडीशी तुम्हाला लांब गेलेली दिसते. त्यामुळे तो जर पाथ तुम्ही ड्रॉ जर केला तर तुम्हाला तो इलिप्टिकल सर्कल मध्ये दिसतो. डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ इज नॉट द सेम थ्रू आउट द इयर. म्हणजे हा जो इयरमध्ये एक रिव्होल्युशन अर्थ जे कंप्लीट करते त्याचं सनपासनंचं डिस्टन्स हे सेम नसतं. तुम्हाला इथं पिक्चरमध्ये सुद्धा शेजारच्या दिसतं येते की सनच्या साईडला ज्यावेळी लेफ्ट राईटला अर्थ आहे त्यावेळी ते डिस्टन्स वाढलेलं आहे, पण खाली आणि वरती सनच्या आहे त्यावेळी. आता ॲक्च्युली असं खाली वर किंवा लेफ्ट राईट असं काही नसतं, लक्षात घ्या. इथं पिक्चरमध्ये डायग्राममध्ये जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला समजावी म्हणून मी सांगतोय. तर त्यावेळी ते डिस्टन्स वरती आणि खालती ज्यावेळी तुम्हाला सनच्या अर्थ दिसते त्यावेळी ते डिस्टन्स काय असतं, कमी झालेलं असतं. When distance is minimum about 147 million kilometer on January 4th, Earth is in perihelion. आता ह्या ज्या पोझिशन्स आहेत अर्थच्या शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला त्या पोझिशन्स दिसत आहेत बघा. एक इकडे जानेवारीमध्ये दिसते आणि एक जुलैची पोझिशन दाखवलेली आहे, बरोबर आहे ना. आता हे वर्ण कसं दिसेल हे एक ॲझम्पशन आहे आणि त्याप्रमाणे ती डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला दाखवलेली आहे. तर 4 जानेवारी ह्या दिवशी काय असतं, अर्थ आणि सन यांच्यामधलं डिस्टन्स मिनिमम असतं, एकदम कमी डिस्टन्स असतं. आणि ते किती असतं, इट इज अबाउट 147 मिलियन किलोमीटर्स. थोडं म्हणजे मिलियनमध्येच आहे पण ते कमी असतं. आणि त्याला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड इन पेरिहेलियॉन. म्हणजे अर्थ त्यावेळी पेरिहेलियॉन पोझिशनमध्ये आहे किंवा त्या फेजमध्ये आहे असं म्हटलं जातं. केव्हा, 4 जूनला ज्यावेळी डिस्टन्स सन आणि अर्थमधलं मिनिमम असतं त्यावेळी. When distance is maximum about 152 मिलियन किलोमीटर. आता बघा परत अर्थ रिव्हॉल्व होत 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 पुढे आली की ते डिस्टन्स काय होतं, सन आणि अर्थमधलं डिस्टन्स वाढतं. ते किती होतं मॅक्झिमम, 152 मिलियन किलोमीटर्स ऑन जुलै 4th. जुलै 4thला म्हणजे जानेवारी 4th पासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे अँड जुलै, एक्झॅक्ट हाफ इयर म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट साईड अर्थची. त्यावेळी 4 जुलैला अर्थ आणि सन ह्यांच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते असतं 152 मिलियन किलोमीटर्स. आणि त्यावेळी काय म्हटलं जातं, अर्थ इज सेड टू बी इन ॲफिलियॉन. ती जी काय अर्थची फेज आहे म्हणजे काय मॅक्झिमम डिस्टन्स आहे त्याला म्हटलं जातं ॲफिलियॉन. आणि ज्यावेळी मिनिमम डिस्टन्स असतं त्याला म्हटलं जातं पेरिहेलियॉन. आता 4 जानेवारीला अर्थ असते पेरिहेलियॉन फेजमध्ये आणि जुलै 4thला अर्थ असते ती ॲपिहेलियॉन फेजमध्ये. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ह्या दोन्ही फेजेस आपण दाखवलेले आहेत. त्यावेळी अर्थचा ॲक्सिस आणि कुठला पोर्शन अर्थचा सन समोर आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर ह्या दोन मेन फेजेस असतात डिपेंडिंग ऑन द डिस्टन्स ऑफ सन अँड अर्थ. पहिली आहे पेरिहेलियॉन, मिनिमम डिस्टन्स ऑन जानेवारी 4th, आणि दुसरी आहे ती ॲफिहेलियॉन, मॅक्झिमम डिस्टन्स दॅट इज ऑन जुलै 4th. बोथ रोटेशन अँड रिव्होल्युशन ऑकर्स सायमल्टेनियसली. व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही ह्या ज्या मोमेंट आहेत म्हणजे अर्थची स्वतःभोवतीची मोशन आणि त्याचवेळी अर्थची सनभोवतीची मोशन ह्या सायमल्टेनियस चालू असतात. म्हणजे स्वतःभोवती फिरत 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 ती काय होत असते, सनच्या भोवती सुद्धा ती फिरत असते. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, रोटेशन पण दाखवलंय आणि रिव्होल्युशन पण दाखवलेलं आहे. रोटेशन म्हणजे स्पिनिंग आणि रिव्होल्युशन म्हणजे ऑर्बिटिंग अराउंड सन. त्याला लागणारा पिरियड सुद्धा तिथं दाखवला आहे. स्पिनिंगसाठी किंवा रोटेशनसाठी तिला लागतात 24 आवर्स आणि सन भोवती एक ऑर्बिट किंवा एक रिव्होल्युशन कंप्लीट करायला तिला लागतात 365.25 डेज. लक्षात आलं. आता ते काय आहे ते पुढच्या ह्याच्यामध्ये, तर 0.25 डेज म्हणजे काय ते आपल्याला पुढच्या पार्टमध्ये आहे. आता हे रिव्होल्युशन जे होत असतं, जसं रोटेशनचे आपण इफेक्ट काय बघितले तसं ह्या रिव्होल्युशनचे सुद्धा काही इफेक्ट आपल्याला अर्थवरती बघायला मिळतात. ते कुठले कुठले इफेक्ट आहेत, पहिली गोष्ट म्हणजे लीप इयर. तुम्हाला माहिती आहे लीप इयर म्हणजे काय, ते आपण डिटेलमध्ये पण बघणार आहोत. दुसरं काय, ऑकरन्स अँड चेंज इन सीझन. सीझन जे बदलतात, विंटर टू रेनी सीझन, रेनी सीझन टू समर सीझन, हा जो चेंज आहे
तो चेंज कशामुळे होतो तर या रिव्होल्यूशनमुळे होतो. त्याच्यानंतर व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ डेज अँड नाईट्स. तुम्हालाही माहिती आहे की काही डेज असतात, काही सीझनमधले डेज असतात हे लॉंगर पिरियडचे असतात, काही सीझनमधले डेज असतात हे शॉर्ट पिरियडचे असतात. तर हे सुद्धा कशामुळे होतं, हे जे रिव्होल्यूशन आहे अर्थचं त्याच्यामुळे होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट ओव्हर अर्थ्स सरफेस. अर्थच्या सरफेसवरती जे डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट आहे, आपण जे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूडमध्ये हीट झोन्स बघितलेले होते ते सुद्धा कशामुळे होतं, हे जे रिव्होल्यूशन आहे अर्थचं त्याचाच तो आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो. आता हे प्रत्येक गोष्ट आपण थोडीशी डिटेल्समध्ये बघूया. त्याच्यातलं पहिलं आहे ते लीप इयर. अर्थ टेक्स 365 and 1/4 days फॉर वन रिव्होल्यूशन अराउंड द सन. बघा, अर्थला एक्झॅक्ट 365 डेज लागत नाही, तर 365 and 1/4 डे म्हणजे पुढचा 1/4 डे हा सुद्धा तो रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागतो. म्हणजे सनच्या भोवतीने अर्थ एका पॉईंटवरनं निघाली, सन भोवती फिरून पुन्हा त्या पॉईंटला यायला अर्थला किती वेळ लागतो, 365 आणि 1/4 डे. 1/4 डे म्हणजे किती झालेले, 24चा 1/4 पोर्शन म्हणजे 6 आवर्स. म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, 365 कंप्लीट डेज आणि पुढचे 6 आवर्स एवढा एक्झॅक्ट टाइम लागतो अर्थला एक रिव्होल्यूशन कंप्लीट करायला. वी कन्सिडर इयर इक्वल टू 365 डेज. बघा, आता आपण अर्धा असं आवर्समध्ये आपण इयर कॅल्क्युलेट करू शकत नाही, मग त्याच्यासाठी आपण काय करतो, 1 कंप्लीट डे त्याच्यामध्ये पकडतो. मग ते डेज किती आहेत कंप्लीट डेज, तर ते आहेत 365 डेज. रिमेनिंग 1/4 डे दॅट इज 24 hours डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 6 hours इज कंबाइंड टू मेक 1 कंप्लीट डे ऑफ 24 hours. मग असे 4 पोर्शन्स जर एकत्र केले तर एक कंप्लीट डे तयार होतो. बरोबर आहे ना. म्हणजे ह्या वर्षीचे 6 आवर्स, नेक्स्ट इयरचे 6 आवर्स, त्याच्या नेक्स्ट इयरचे 6 आवर्स, असे 4 इयर्स मधले जर 6 आवर्स आपण प्लस केले तर 1 एक्स्ट्रा डे आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो, म्हणजे 24 आवर्स मिळतात. दिस एक्स्ट्रा डे इज ॲडेड टू द मंथ ऑफ फेब्रुवारी एव्हरी 4th इयर अँड इज नोन ॲज लीप इयर. मग हा जो 4 वर्षानंतर एक डे कंप्लीट होतो प्रत्येक इयरमधले 6 आवर्स एकत्र केल्यानंतर, ते काय होतं, 4th इयरच्या कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी मंथमध्ये तो 1 एक्स्ट्रा डे ॲड केला जातो आणि ते जे इयर असतं त्याला आपण म्हणतो लीप इयर. दॅट इज आफ्टर एव्हरी 4th इयर. लक्षात आलं ना. इन अ लीप इयर फेब्रुवारी हॅज 29 डेज इन्स्टेड ऑफ 28 डेज. आता फेब्रुवारीमध्ये तुम्हाला माहिती आहे रेग्युलर कॅलेंडरमध्ये किंवा रेग्युलर इयरमध्ये फेब्रुवारीमध्ये 28 डेज असतात, पण हा जो 6 आवर्सचा जो गॅप आहे हा एव्हरी 4 इयरनी कंप्लीट करून त्याचा 1 डे कंप्लीट केला जातो आणि तो कुठे ॲड केला जातो तर फेब्रुवारी मंथमध्ये तो ॲड करून त्या 4th इयरला फेब्रुवारी मंथ जो असतो हा 29 डेजचा असतो आणि त्या इयरला आपण म्हणतो लीप इयर. हा सुद्धा इफेक्ट कशाचा आहे तर रिव्होल्यूशनचं टायमिंग जे आहे त्याच्यामुळे आपल्याला हा एक डे ॲडजस्ट करावा लागतो. त्याच्यानंतरचा इफेक्ट आहे तो म्हणजे सीझन्स. आता हे सीझन्स कसे होतात आणि ते कशामुळे होतात ते आपण बघूया. अ इयर इज डिवायडेड इंटू 4 सीझन्स. ॲक्च्युली आपल्या इथं आपण जरी म्हणत असलो की 3 सीझन्स आहेत, पण तसं जर विचार केला तर टोटल 4 सीझन्स आपल्याला वर्ल्ड ओव्हर किंवा ग्लोबवरती बघायला मिळतात. कुठले कुठले आहेत ते, स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर, हे 4 सीझन आपल्याला बघायला मिळतात. ऑकरन्स ऑफ सीझन शोज 4 डिफरंट पोझिशन्स ऑफ द अर्थ नेम्ड बेस्ड ऑन द सीझन इन नॉर्दर्न हेमिस्फियर ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम ऑफ इयर. आता हे सीझन जे आहेत हे कशावरनं ठरवले जातात बघा, की हे जे रिव्होल्यूशन आहे त्यावेळी अर्थची सनला फेसिंग पोझिशन ही सतत चेंज होत असते. लक्षात आलं ना. किंवा सनपासनं जर डिस्टन्स सतत चेंज होत असतं, आपण मगाशी बघितलं पेरिहेलियॉन आणि ॲफिहेलियॉनमध्ये, तर हे जे चेंज होणारं डिस्टन्स आहे त्यामुळं काय होतं, सनकडनं अर्थला रिसीव्ह होणारी जी हीट आहे त्याच्यामध्ये सुद्धा फरक पडत जातो. मग हे जे नावं जी दिलेली आहेत स्प्रिंग, समर, ऑटम, विंटर, हे कशावरनं दिलेली आहेत तर त्या पर्टिक्युलर टायमिंगला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय सीझन आहे त्याच्यावरती ही सीझनची नावं त्यांना दिलेली आहेत. इथं खाली एक पिक्चर तुम्हाला दिसतंय बघा, शेजारी दाखवलंय माझ्या. त्यावेळी तुम्हाला दिसतंय की प्रत्येक ठिकाणी अर्थची पोझिशन जशी बदलत जाते तसं तसं अर्थमधलं आणि सनमधलं डिस्टन्स बदलतं. त्याचप्रमाणे ॲक्सिस जो आहे अर्थचा
तो सनच्या एकदा नॉर्थ पोल सनच्या बाजूला असतो, एकदा साऊथ पोल सनच्या बाजूला असतो आणि त्याच्यामुळे हे सीझनल इफेक्ट्स दिसून येतात. पण ही नावं जी दिली जातात ती त्या पर्टिक्युलर इयरमध्ये नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय सिच्युएशन आहे किंवा काय सीझन आहे त्याच्यावरनं ही नावं दिली जातात. आता हे एक एक आपण त्या अर्थच्या ज्या पोझिशन शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवले आहेत त्याच्यावरनं हे कुठल्या डेला आणि कसं कसं चेंज होत जातं ते आपण बघूया. 21 मार्च हा जो डे आहे त्यावेळी अर्थ ज्या पोझिशनला असते, सन आणि अर्थच्या रिलेशनमध्ये अर्थ ज्या पोझिशनला असते त्याला म्हटलं जातं स्प्रिंग इक्विनॉक्स. आता शेजारच्या पिक्चरमध्ये मी दुसरं पण एक पिक्चर तिथं ॲड केलेलं आहे. त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर रोटेशन ॲक्सिस आणि सन आणि अर्थ यांची एक पोझिशन तुम्हाला दाखवलेली आहे. बघा लक्षात आलं ना, इक्वेटरवरती बरोबर परपेंडिक्युलर त्यावेळी सनचे रेज पडत आहेत. सनरेज फॉल व्हर्टिकली ऑन द इक्वेटर. इक्वेटरवरती सनरेज त्यावेळी बरोबर व्हर्टिकली म्हणजे परपेंडिक्युलर पडत असतात. इक्वल डेज अँड नाईट्स ऑल ओव्हर दी अर्थ. आता ह्यावेळी काय असतं, 21 मार्चला डे आणि नाईट ह्यांचा पिरियड हा अर्थवरती सगळीकडे सेम असतो, म्हणजे एक्झॅक्ट डिवाइड झालेले असतात. 12 आवर्स नाईट, 12 आवर्स डे. होल ऑफ द नॉर्दर्न हेमिस्फिअर इज अ स्प्रिंग. आता ह्यावेळी काय असतं, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग सीझन असतो आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये ऑटम हा सीझन असतो. म्हणजे स्प्रिंग आणि ऑटम हे दोन सीझन त्यावेळी आपल्याला बघायला मिळतात. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये काय असतं, ऑटम. हे केव्हा, ज्यावेळी 21 मार्च ही डेट असते त्यावेळी जी सन आणि अर्थची रिलेटिव्ह पोझिशन असते त्या स्प्रिंग इक्विनॉक्सला तुम्हाला ही सिच्युएशन बघायला मिळते. Due to inclination of northern hemisphere towards sun on 21st June, vertical rays directly fall on the Tropic of Cancer. आता ह्यावेळी काय होतं, त्याच्यानंतरची जी दुसरी पोझिशन आहे दॅट इज 21 जून. बघा शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय की आता ती अर्थ रिव्हॉल्व होत होत एका पोझिशनला आली. म्हणजे 21 जून ह्या डेटला अर्थ आणि सनची जी पोझिशन असते त्यावेळी काय होतं, तर जो नॉर्दर्न ॲक्सिस जो इन्क्लाइन झालेला आहे तो नॉर्थ पोलची साईड जी असते ती अर्थला फेसिंग असते. लक्षात घ्या, त्या पिक्चरमध्ये तुम्हाला शेजारी दिसतंय बघा की अर्थ आहे आणि तो रोटेशनल ॲक्सिस जो इन्क्लाइन झालेला आहे त्यामुळे काय होतंय, सनचे रेज आहेत ते नॉर्थ पोलवरती जास्त पोहोचत आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला लाईट दिसतोय, पण साऊथ पोल जो आहे तो मात्र अपोजिट साईडला गेल्यामुळे डार्कमध्ये आहे. आणि त्यावेळी काय झालेलं असतं की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जे आहे आपण लॅटिट्यूड्समध्ये बघितलेलं होतं, कुठनं इक्वेटरपासनं 23.5 डिग्री नॉर्थ साईडला जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे तिथं अर्थचे रेज आता व्हर्टिकल पडत असतात. आता इक्वेटरवरती ते पडत नसतात. स्प्रिंग इक्विनॉक्समध्ये म्हणजे 21 मार्चला ते इक्वेटरवरती व्हर्टिकल असतात. पण आता 21 जूनला काय झालेलं असतं, ॲक्सिस इन्क्लाइन असल्यामुळं अर्थची पोझिशन बदलल्यामुळं ते काय झाले, आता ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती ते व्हर्टिकली पडायला लागलेले आहेत. नॉर्थ पोल इज इन्क्लाइन्ड टुवर्ड्स सन. नॉर्थ पोल जो आहे तो सनकडे आता इन्क्लाइन झालेला आहे आणि साऊथ पोल इज टर्न्ड अवे फ्रॉम इट. आणि साऊथ पोल जो आहे तो काय झालेला आहे, सनपासनं लांब गेलेला आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, देर इज अ समर इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. बघा सन आहे त्यामुळे नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये समर असतो आणि विंटर इन सदर्न हेमिस्फिअर. आणि सदर्न हेमिस्फिअरवरती डार्क असल्यामुळं सनची हीट त्याला मिळत नसल्यामुळं तिथं मात्र तुम्हाला विंटर एक्सपिरियन्स करायला मिळतो. पोझिशन ऑफ अर्थ इज कॉल्ड समर सोल्स्टाईस. आणि ही जी 21 जूनची जी अर्थची पोझिशन आहे त्याला म्हणलं जातं समर सोल्स्टाईस. ही नावं लक्षात ठेवा प्रत्येक पोझिशनची, तो डे कुठला आहे आणि त्याचं नाव काय आहे. नॉर्दर्न हेमिस्फिअर इज लॉंगेस्ट अँड शॉर्टेस्ट नाईट. आता नॉर्दर्न हेमिस्फिअरवरती ह्यावेळी सिच्युएशन काय असते, तर डे जे असतात हे लॉंगेस्ट असतात आणि नाईट ही एकदम शॉर्टेस्ट असते. एक्झॅक्टली अपोजिट इन सदर्न हेमिस्फिअर. सदर्न हेमिस्फिअरमध्ये मात्र तुम्हाला नाईट ड्युरेशन हे लॉंग बघायला मिळतं आणि डे ड्युरेशन हे एकदम कमी असतं. आणि तिथं काय असतात, नाईट्स या ज्या आहेत सदर्न हेमिस्फिअरमध्ये ह्या डेपेक्षा लॉंगर ड्युरेशनच्या तुम्हाला बघायला मिळतात. त्याच्यानंतर अर्थ रिव्हॉल्व होत होत पुढे सरकते आणि 23 सप्टेंबरला अर्थ ज्या पोझिशनला असते त्यावेळी सिच्युएशन काय होते, सन अगेन शाईन्स व्हर्टिकली ओव्हर द इक्वेटर. आता पुन्हा काय झालं, म्हणजे बघा 21 मार्चला जी पोझिशन होती त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट साईडला 23 सप्टेंबरला अर्थ येऊन पोचली. म्हणजे हाफ रिव्होल्युशन कंप्लीट केलं. आता त्यावेळी पुन्हा काय झालं, इक्वेटरवरती लाईट हा जो आहे सनलाईट हा किंवा सनरेज जे आहेत हे व्हर्टिकली फॉल व्हायला लागले.
ड्युरेशन ऑफ डेज अँड नाईट्स इन बोथ हेमिस्फिअर आर इक्वल. पुन्हा तेच झालं, आता बरोबर इक्वेटरवरती ते व्हर्टिकली पडायला लागल्यामुळे डे आणि नाईटचं ड्युरेशन जे आहे ते अर्थवरती सगळीकडे इक्वल झालं. सीझन इज जस्ट रिझर्व, आणि हा जो सीझन आहे हा रिझर्व होतो. नॉर्थ हेमिस्फिअर ऑटम, सदर्न हेमिस्फिअर स्प्रिंग. आता ह्याच्यामध्ये काय होतं, जे सीझन जे आहेत हे रिव्हर्स होतात. म्हणजे पहिल्या आपण 21 मार्चला जे सीझन ज्या ठिकाणी बघितले होते, आता त्याची एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन ही क्रिएट होते. म्हणजे काय होतं तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आता ऑटम असतो आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये आता स्प्रिंग सुरुवात झालेली असते. आणि ह्या सिच्युएशनला म्हणलं जातं किंवा ह्या पोझिशनला म्हणलं जातं ऑटमनल इक्विनॉक्स. लक्षात आलं. पहिलं जे आपण बघितलं होतं 21 मार्चला, दॅट इज कॉल्ड स्प्रिंग इक्विनॉक्स. आता अर्थ रिव्हॉल्व होत 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 सनच्या बरोबर एक्झॅक्ट अपोजिट साईडला आली. किती डेटला आली ती? 23 सप्टेंबरला आली. मग ते पहिलं जे होतं 21 मार्च ते होतं स्प्रिंग इक्विनॉक्स, आणि आता इकडे आल्यामुळं ऑटमनल इक्विनॉक्स. आता तुमच्या एक लक्षात येईल बघा, ही इक्विनॉक्सची जी नावं दिलेली आहेत ही कुठली नावं दिलेली आहेत तर त्या सिच्युएशनला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये किंवा नॉर्दर्न पोलवरती कुठला सीझन आहे त्याच्यावरनं ही नावं दिलेली आहेत. बघा, आपण मगाच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की 21 मार्चला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग असतो, त्यामुळं त्या सिच्युएशनला नाव दिलेलं आहे स्प्रिंग इक्विनॉक्स. आता त्याच्या अपोजिट 23 सप्टेंबरला नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये काय आहे? ऑटम आहे, त्यामुळं त्याला नाव दिलेलं आहे ऑटमनल इक्विनॉक्स. आता पुन्हा अर्थ पुढे पुढे रिव्होल्युशन करत पुढे सरकली. 22 डिसेंबरला काय झालं, ती पहिली जी सिच्युएशन होती कुठली आपण बघितलेली 21 जूनची, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनमध्ये आता अर्थ आली. कधी? 22 डिसेंबरला. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ती दोन्ही पिक्चर जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ते लक्षात येईल. आता ह्यावेळी काय झालं आपण बघूया. ड्यू टू अर्थ्स इन्क्लिनेशन, अर्थच्या इन्क्लिनेशनमुळे काय झालं, व्हर्टिकल सनरेज फॉल ऑन ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. बघा, अर्थचा जो इन्क्लिनेशन ॲक्सिस आहे त्याच्यामुळे काय झालं, पहिल्या ह्याच्यात म्हणजे कुठल्या मागच्या सिच्युएशनला ज्यावेळी 21 जून होतं त्यावेळी काय होत होतं, नॉर्दर्न साईड जी होती किंवा नॉर्थ पोल जो होता तो सनकडे होता, त्यामुळं नॉर्थ साईडचं जे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे ते फॉल होत होता. आता 22 डिसेंबरला सिच्युएशन काय आली, अर्थ फिरत फिरत इकडच्या बाजूला आल्यामुळे जो साऊथ पोल आहे तो आता सनच्या दिशेला आलेला आहे, तिकडं गेलेला आहे, त्यामुळं तिथं लाईट तुम्हाला जास्त मिळतो. आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये, सदर्न हेमिस्फिअरमध्ये जे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे त्याच्यावरती आता हे सनरेज काय आहेत, व्हर्टिकली फॉल व्हायला लागतात. साऊथ पोल इज इन्क्लाइन्ड टुवर्ड्स द सन. आता ह्यावेळी काय झालंय, शेजारच्या पिक्चरमध्ये दिसतोय की साऊथ पोल जो आहे तो आता सनकडे इन्क्लाइन झालाय, म्हणजे तिथे सनलाईट आता रिसीव्ह होतोय. अँड नॉर्थ पोल इज अवे फ्रॉम इट, आणि नॉर्थ पोल जो आहे तो ऑटोमॅटिकली काय झालाय, सनपासून लांब गेलेला आहे, तिथे डार्क पोर्शन तुम्हाला दिसतोय. मग आता ह्या केसमध्ये काय होतं तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये विंटर असतो आणि डेज आर शॉर्टर. आता त्यावेळी तिथं सनहीट नसल्यामुळे नॅचरली तिथं विंटर सीझन सुरू होतो आणि त्या केसमध्ये डेज जे तिथले आहे, डे टाईम जे आहे हे पिरियड शॉर्ट होत जातो आणि नाईट आवर्स हे वाढतात. सदर्न हेमिस्फिअरमध्ये काय होतं, सनलाईट पोचत असल्यामुळे तिथं आता ह्यावेळी समर सीझन आहे आणि हे जी सिच्युएशन तयार होते. आता बघा, आपण बघितलेलं आहे की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये कुठला सीझन आहे त्यावरून त्या पोझिशनला किंवा त्या सिच्युएशनला नाव दिलं जातं. आता नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये ह्या सिच्युएशनला 22 डिसेंबरला काय आहे, विंटर आहे, म्हणून ह्याला म्हणलं जातं विंटर सोल्स्टाइस. लक्षात घ्या. 22 डिसेंबर द लॉंगेस्ट डे इन सदर्न हेमिस्फिअर आणि शॉर्टेस्ट डे इन नॉर्दर्न हेमिस्फिअर. 22 डिसेंबर हा जो डे आहे हा सदर्न हेमिस्फिअरमध्ये सगळ्यात थ्रू आउट इयरमधला सगळ्यात लॉंगेस्ट डे असतो आणि नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये तो सगळ्यात शॉर्टेस्ट डे असतो. म्हणजे बघा, आपण जे वरती हे जे बघितलं होतं 21 जूनची समर सोल्स्टाइस बघितलं होतं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट सिच्युएशन ही 22 डिसेंबरला अर्थवरती असते. हे व्यवस्थित समजून घ्या कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही जी सगळी सोल्स्टाइस आणि इक्विनॉक्स जी आहेत ही व्यवस्थित समजून घ्या. त्याची डेज कुठले आहेत हे लक्षात ठेवा. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, त्याच्याकडे लक्ष द्या. 21 मार्चला स्प्रिंग इक्विनॉक्स असतं, त्यावेळी इक्वेटरवरती व्हर्टिकली सनरेज फॉल होत असतात आणि
त्यावेळी नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग असतो, सदर्न हेमिस्फिअरमध्ये ऑटम असतं. डे अँड नाईट दोन्हीचे ड्युरेशन सेम असतं. त्याच्यानंतर 21 जूनला काय होतं, नॉर्दर्न हेमिस्फिअर हे टुवर्ड्स सन, म्हणजे नॉर्थ पोल जो आहे हा सनच्या दिशेला येतो. तिथं ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवरती सनरेज आहेत ते व्हर्टिकली फॉल होतात. त्यामुळं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला समर सीझन दिसतो, साऊथ हेमिस्फिअरमध्ये तुम्हाला विंटर सीझन दिसतो आणि ह्याला म्हणलं जातं समर सोल्स्टाईस. त्यावेळी काय असतं तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये डे हे लॉंगेस्ट असतात, नाईट ही शॉर्टेस्ट असते आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट पोझिशन सदर्न हेमिस्फिअरमध्ये असते. त्याच्यानंतर 23 सप्टेंबरला काय होतं, पुन्हा 21 मार्चच्या एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन निर्माण होते. त्यावेळी काय होतं तर आता पुन्हा व्हर्टिकली सनरेज कुठं फॉल होतात, इक्वेटरवरती फॉल होतात. दोन्ही हेमिस्फिअरमध्ये डे आणि नाईटचं ड्युरेशन सेम राहतं, सीझन रिव्हर्स होतात. नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये ऑटम असतो आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग असतो, म्हणून ह्याला म्हणलं जातं ऑटमनल इक्विनॉक्स. त्याच्यानंतर पुन्हा 22 डिसेंबरला 21 जूनच्या एक्झॅक्ट अपोजिट सिच्युएशन तयार होते. अर्थचं इन्क्लिनेशन जे आहे ॲक्सिसचं, ह्याच्यामुळे काय होतं, आता साऊथ पोल जो आहे हा सनच्या दिशेला आलेला असतो, सनकडे झुकलेला असतो. त्याच्यामुळं ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न जे सदर्न हेमिस्फिअरमध्ये आहे त्याच्यावरती सनरेज हे व्हर्टिकली फॉल होत असतात. त्याच्यामुळं काय होतं असतं की नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये विंटर असतो, डेज हे शॉर्ट असतात, नाईट लॉंग असतात आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये काय आपल्याला बघायला मिळतं, समर सीझन बघायला मिळतो. पण आपण नाव कशावरनं देतो तर नॉर्दर्न हेमिस्फिअरमधल्या सीझनवरती, त्यामुळं ह्या सिच्युएशनला म्हणलं जातं विंटर सोल्स्टाईस. लक्षात आलं, हे व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित काळजीपूर्वक लक्षात ठेवा. ह्याच्यावरती 101% लॉंग आन्सर क्वेश्चन्स एक्झाममध्ये येतातच. आता इथे एक शेजारी मी तुम्हाला फिगर दाखवलेली आहे, एक पिक्चर दाखवलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या सिच्युएशन्स तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायला मिळतात की अर्थ कशी कशी रोटेट होते, कुठनं कुठं जाते, त्यावेळी सिच्युएशन कशी असते, नॉर्थ अँड साऊथ पोलला काय परिस्थिती असते, हे सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. डे नाईटचं ड्युरेशन कसं असतं हे पण तुम्हाला तिथं बघायला मिळेल. आता हे झालं रिगार्डिंग सीझन्स. आता थर्ड पॉईंट जो आहे की व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ डेज अँड नाईट्स हे कसं होतं ते आपण बघूया. रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ ऑन इन्क्लाइन्ड ॲक्सिस अराउंड द सन कॉजेस लॉंगर डेज इन समर दॅन विंटर. आता हा इन्क्लाइन्ड ॲक्सिस जो आहे हा आपण बघितलं थ्रू आउट इयर तो इन्क्लाइंडच राहतो, तो सरळ कधीच होत नाही. त्यामुळं सनपासनं नॉर्थ आणि साऊथ पोलची जे डिस्टन्स आहे हे चेंज होत जातं. एकदा एका हाफ इयरमध्ये नॉर्थ पोलवरती जास्त लाईट मिळतो, त्यावेळी साऊथ पोलला डार्क असतं आणि ज्यावेळी साऊथ पोल अर्थ सनला फेसिंग करतो त्यावेळी काय होतं, साऊथ पोलवरती सनलाईट मिळतो आणि नॉर्थ पोलवरती डार्क असतो. तर ह्याच्यामुळं काय होतं, समर आणि विंटरमध्ये लॉंगर डेज किंवा हा जो फरक आहे हा आपल्याला दिसून येतो. लॉंगर नाईट्स इन विंटर दॅन समर. समरमध्ये डे टाईम जास्त असतं, नाईट शॉर्ट असतात आणि विंटरमध्ये काय होतं त्याच्याबरोबर एक्झॅक्टली अपोजिट काय होतं, नाईट्स जे असतात हा पिरियड जास्त वाढतो आणि डेज असतात हे शॉर्टर होतात. आता ते थोडंसं आपण डिटेल्समध्ये बघूया. व्हेरिएशन बिटवीन लेंथ ऑफ डे अँड नाईट इज मिनिमम ॲट इक्वेटर. इक्वेटोरियल रिजनवरती हे जे व्हेरिएशन आहे डे आणि नाईट आवर्समधलं हे सगळ्यात कमी असतं का, कारण इक्वेटोरियल रिजन जो आहे हा थ्रू आउट इयर हा सनला मॅक्झिमम फेसिंग असतो आणि तिथं मॅक्झिमम टाईम हे व्हर्टिकल सनरेज पडत असतात. त्यामुळं तिथं डे आणि नाईट आवर्समधला डिफरन्स जो असतो हा एकदम कमी असतो. व्हेरिएशन इन्क्रीजेस टुवर्ड्स द पोल्स. आणि जसं जसं इक्वेटरकडनं आपण पोलकडे सरकायला लागू, प्लेस जसे आपण शिफ्ट करत जाऊ तसं तसं काय होतं, डे आणि नाईट आवर्समधला डिफरन्स जो आहे हा वाढत जातो आणि तो सगळ्यात मॅक्झिमम कुठे असतो तर दोन्ही पोल्सवरती असतो. आता ते कसं होतं, ऑन 21 जून नॉर्थ पोल फेसेस द सन. आपण मगाशी बघितलं इक्विनॉक्स आणि ह्याच्यामध्ये की काय 21 जूनला जो आहे हा सन जो आहे हा मॅक्झिमम आपल्याला नॉर्थ साईडवरती दिसतो अँड साऊथ पोल इज टिल्टेड अवे. आणि साऊथ पोल जो आहे हा सनपासनं टिल्ट झालेला असतो आणि तिथं सनलाईट पोचत नाही. नॉर्थ पोल हॅज अ डे टाईम अँड साऊथ पोल हॅज अ नाईट.
अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, नॉर्थ पोलवरती डे टाईम असतं आणि साऊथ पोलवरती आपल्याला नाईट आवर्स बघायला मिळतात आणि यांचं ड्युरेशन किती असतं, फॉर 6 months. म्हणजे नॉर्थ पोलवरती ह्या सीझनला, समर सीझनमध्ये फुल 6 months हा डे टाईम असतो आणि त्याचवेळी साऊथ पोलला ही 6 months नाईट आवर्स असतात. ड्युरिंग धिस टाइम ऑफ इयर नॉर्दर्न हेमिस्फिअर रिसिव्ज मोर सनलाईट. आता ह्या सीझनमध्ये काय होतं, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आपल्याला मॅक्झिमम सनलाईट मिळत असतो. इट हॅज लॉंगर डेज अँड शॉर्टर नाईट्स. त्यामुळं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये आपल्याला दिवसाचे, डेचे जे आवर्स आहेत हे जास्त असतात आणि नाईट आवर्स हे काय असतात, कमी असतात. इन सदर्न हेमिस्फिअर लेस लाईट इज रिसिव्ड, सो डेज आर शॉर्टर आणि नाईट्स आर लॉंगर. मग त्याचवेळी सदर्न हेमिस्फिअरमध्ये काय होतं की तिथं लाईट कमी रिसिव्ह होतो आणि त्याच्यामुळं तिथं जे डेज असतात ते शॉर्ट ड्युरेशनचे असतात आणि नाईट असतात ह्या लॉंग ड्युरेशनच्या असतात. हा फरक लक्षात ठेवा. ही सिच्युएशन केव्हापासून असते, 21 जूनपासूनची असते. त्याच्यानंतर काय होतं, 22 डिसेंबरला 21 जूनच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनमध्ये अर्थ येते आणि त्यावेळी काय होतं, ही सिच्युएशन पूर्ण रिव्हर्स होते. ऑन 22 डिसेंबर अर्थ इज इन अपोजिट पोझिशन. नॉर्थ पोल इज टिल्टेड अवे फ्रॉम द सन, साऊथ पोल इज इन्क्लाइड टुवर्ड्स द सन. आता उलटं झालं. काय झालं, 22 जूनला नॉर्थ पोल हा सनपासून लांब गेला आणि साऊथ पोल हा सनच्या बाजूला आला. नॉर्थ पोल फील डार्कनेस, साऊथ पोल हॅज डे टाईम. आता ह्यावेळी काय झालं, नॉर्थ पोलवरती सनलाईट पोचत नाही त्यामुळे तिथं नाईट आहे, डार्क आहे. साऊथ पोलला साऊथ पोल सनकडे असल्यामुळे तिथं सनलाईट पोचतोय त्यामुळे तिथं डे टाईम आहे. आणि हे किती असतं, फॉर द नेक्स्ट 6 months. म्हणजे 22 डिसेंबरपासून पुढचे 6 महिने हे नॉर्थ पोलवरती नाईट असते आणि साऊथ पोलवरती त्याचवेळी डे असतो. डेज आर शॉर्टर इन नॉर्दर्न हेमिस्फिअर दॅन इन सदर्न हेमिस्फिअर. ह्या सीझनला काय असतं, नॉर्दर्न हेमिस्फिअरमधले डेज ड्युरेशन जे असतं हे शॉर्ट असतं आणि सदर्न हेमिस्फिअरमधलं डे ड्युरेशन जे असतं हे जास्त असतं. त्याच्यानंतर आपण बघूया सोलॅस्टिस आणि इक्विनॉक्स. आपण मगाशी जे बघितले त्याच्यातले डिफरन्सेस काय आहेत, म्हणजे सोलॅस्टिस म्हणजे काय, इक्विनॉक्स म्हणजे काय, त्याच्यातले डिफरन्सेस काय आहेत. सोलास्टाइस रिफर्स टू द टाइम व्हेन द सन रिचेस इट्स हायेस्ट ऑर लोएस्ट पॉइंट इन द स्काय ॲट नून. सोलॅस्टाइस म्हणजे काय, हे सोलॅस्टाइस हा जो वर्ड आहे हा काय रेफर करतो, तर नून टाईमला म्हणजे सन बरोबर आपल्या डोक्यावर असताना आपल्यापासून सनची हाईट किती आहे, तो जवळ आहे का लांब आहे, त्याला म्हटलं जातं सोलॅस्टाइस. आणि ह्याच्यामुळं काय होतं, दिस रिझल्ट्स इन द शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट डेज ऑन द इयर. म्हणजे डेची लेंथ किती असणार आहे, शॉर्ट असणार आहे का डे लॉंग असणार आहे, हे कशावरती ठरतं, या सोलॅस्टाइसवरती ठरतं. इक्विनॉक्स म्हणजे काय, इक्विनॉक्स रेफर्स टू द टाइम व्हेन द सन क्रॉसेस द प्लेन ऑफ द अर्थ्स इक्वेटर. आता बघा, इक्विनॉक्स म्हणजे काय, इक्वेटर जे आहे आपलं, ह्या इक्वेटरवरती सन खालीवर सरकत असतो. एकदा तो नॉर्थ साईडला सरकतो, एकदा तो साऊथ साईडला सरकतो. मग त्यावेळी तो काय करतो, हे इक्वेटोरियल प्लेन क्रॉस करत असतो. हे जे क्रॉसिंग आहे त्याला म्हटलं जातं इक्विनॉक्स. इट मेक्स नाईट्स अँड डेज ऑफ द इक्वल लेंथ. आणि हे इक्विनॉक्समध्ये काय होतं, डे आणि नाईटची जी लेंथ आहे ही इक्वल होते. म्हणजे डे आणि नाईटच्या ड्युरेशनमध्ये फरक कशामुळे पडतो, सोलिस्टाइसमुळे पडतो. इक्विनॉक्समुळे ते सेम ड्युरेशनचे राहतात. द वर्ड सोल्स्टाइस इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड सॉल मिनिंग सन अँड सिस्टेरी मिनिंग टू स्टँड स्टील. आता बघा, सोल्स्टाइसमध्ये आपण मागाशी बघितलं काय, तर नूनला जी सनची पोझिशन आपल्या डोक्यावर असते त्याच्यामध्ये फक्त हाईटचा डिफरन्स पडतो. म्हणजे तो इकडे तिकडे सरकत नाही त्याच्या पोझिशनपासून, तर फक्त काय होतो, खालीवर सरकलेला असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं की सन म्हणजे सोल आणि स्टँड स्टील, म्हणजे खालनं जर बघितलं तर आपल्याला तो एकाच पोझिशनला दिसणार आहे, म्हणजे तो स्टँड स्टील आहे. आणि ते म्हणजे काय, सिस्टरी, म्हणून ह्याला म्हटलं जातं सोल्स्टाइस. आणि इक्विनॉक्समध्ये काय, द वर्ड इक्विनॉक्स इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड इक्वियस मिनिंग इक्वल अँड नॉक्स मिनिंग नाईट. मगाशीच्या डिफरन्समध्ये जे आपण बघितलं की नाईट आणि डेचं ड्युरेशन सेम असतं, म्हणजे नाईटचं ड्युरेशन इक्वल राहतं, म्हणून त्याला म्हटलं जातं इक्विनॉक्स. असे हे दोन वर्ड हे डिराइव्ह झालेले आहेत. नंतर पुढचा डिफरन्स आहे, सोल्स्टाइस हॅपन्स ट्वाइस इयर ऑन 21 जून
that is summer solstice and 22nd December that is winter solstice. It happens at the start of summer and winter. बघा सोल्स्टाईस जे आहे ते आपण मगाशी फिगरमध्ये पण बघितलं होतं की 21 जूनला समर सोल्स्टाईस असतं आणि 22 डिसेंबरला आपल्याला विंटर सोल्स्टाईस बघायला मिळतं आणि ह्याच्यापासून हे दोन्ही सीझन त्या त्या ठिकाणी सुरू होतात. Whereas equinox happens twice a year around March 21st that is spring equinox and September 23rd that is autumnal equinox. आता इक्विनॉक्स जे आहे ते पहिलं स्प्रिंग इक्विनॉक्स जे आहे ते 21 मार्चला सुरुवात होते आणि ऑटमनल इक्विनॉक्स जे आहे हे 23 सप्टेंबरला सुरुवात होते. आता जर तुम्ही हे दोन्ही सोल्स्टाईस आणि इक्विनॉक्स जर दोन बघितली तर ह्यांची बरोबर अपोजिट डायरेक्शनमध्ये हे असतात. लक्षात आलं ना, बरोबर एकमेकांना ते अपोजिट डायरेक्शनमध्ये सनच्या अर्थ आलेली असते आणि त्यावेळी हे इक्विनॉक्स आणि सोल्स्टाईस घडत असतात. म्हणजे दोन सोल्स्टाईसमध्ये 6 महिन्याचा डिफरन्स असतो, दोन इक्विनॉक्समध्ये सुद्धा आपल्याला 6 महिन्याचा डिफरन्स बघायला मिळतो. इक्विनॉक्स हॅपन्स ॲट द स्टार्ट ऑफ स्प्रिंग अँड ऑटम. इक्विनॉक्स जे होतं हे स्प्रिंग आणि ऑटम सीझनच्या सुरुवातीला होतं. आता हे सीझन्स कुठले आहेत? नॉर्दर्न हेमिस्फिअरमधले सीझन्स आहेत, कारण त्याच्यावरून आपण हे डिराईव्ह करतो किंवा डिसाईड करत असतो. त्याच्यानंतरचा पार्ट आहे, आता हे झालं व्हेरिएशन ऑफ डे आणि नाईट का येतं, त्याच्यामध्ये डिफरन्स काय येतात, नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये डेज ड्युरेशन केव्हा जास्त असतं, नाईट ड्युरेशन केव्हा जास्त असतं हे बघितलं आपण. त्याच्यानंतरचा पार्ट येतो दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट ओव्हर दी अर्थ. पार्ट ऑफ द अर्थ इन्क्लाइन्ड टुवर्ड सन रिसिव्ज व्हर्टिकल रेज. आता जो पार्ट अर्थचा सनच्या दिशेला इन्क्लाइन झालेला असतो तिथं मॅक्झिमम व्हर्टिकल रेज रिसीव्ह होत असतात. द पार्ट अवे फ्रॉम द सन रिसिव्ज स्लँटिंग रेज ऑफ द सन. आणि सनपासून जो अर्थचा पार्ट लांब आहे, जो सरफेस लांब आहे तिथं स्लँटिंग रेज पडतात. इथं शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, इक्वेटोरियल झोन जो आहे तिथं बरोबर व्हर्टिकल रेज पडत आहेत, पण पोलर रिजन जो सनपासून लांब गेलेला आहे तिथं मात्र ते स्लँटिंग रेज आहेत. आणि व्हर्टिकल का स्लँटिंग ह्याच्यावरती हीट किती रिसिव्ह होणार हे डिपेंड असतं. इक्वेटोरियल रिजन व्हर्टिकल रेज हॉट थ्रू आउट द इयर. इक्वेटोरियल रिजनवरती व्हर्टिकल रेज फॉल होतात, त्यामुळे हा रिजन जो आहे हा थ्रू आउट इयर हा हॉट असतो. पोल्स एक्स्ट्रीमली स्लँटिंग रेज ऑफ द सन अँड हॅज फ्रीजिंग कोल्ड. आणि पोल्स जे आहेत हे सनपासून लांब असल्यामुळं त्याच्यावरती काय होतं, हे मॅक्झिमम म्हणजे एक्स्ट्रीम स्लँटिंग रेज तिथं पोचत असतात, रीच होत असतात. इथं शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय बघा, एकदम तिरके असे सन रेज जे आहेत ते पोलर रिजनवर पडत आहेत आणि त्यामुळं इथं सगळ्यात कमी हीट रिसीव्ह होते सनची अँड देअरफॉर देअर इज ऑलवेज अ फ्रीजिंग कोल्ड. मला लक्षात आलं तुमच्या आता इक्वेटर रिजनमध्ये हॉट का असतं आणि नॉर्थ पोलवरती फ्रीजिंग कोल्ड का असतो. सेम आपण गोष्ट बघितली होती टेम्परेचर झोन्स लॅटिट्यूडमध्ये शिकत असताना, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे टेम्परेचर झोन बघितलेले होते. तर सेम तेच आपण इथं पुन्हा रिपीट केलेलं आहे आणि ह्याच्यामुळंच हे अर्थची टिल्टिंग पोझिशन किंवा अर्थचं रिव्होल्युशन आणि रोटेशन ह्याच्यामुळं आपल्याला रिव्होल्युशनमुळे आपल्याला हे डिफरन्स इन द हीट अर्थ सरफेसवरती आपल्याला दिसून येते. इथं हा चॅप्टर आपला संपला. काय काय आपण बघितलं ह्या चॅप्टरमध्ये? सगळ्यात पहिल्यांदा बघितलं रोटेशन ऑफ अर्थ म्हणजे काय, रिव्होल्युशन ऑफ अर्थ म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण बघितलं अर्थच्या रोटेशनचे इफेक्ट्स काय काय दिसतात ते कुठले कुठले बघितले, तर डे अँड नाईटचा ऑकरन्स बघितला, अर्थचा ऑब्लेट शेप कशामुळे आहे ते बघितलं, हाय आणि लो टाईड्स का होतात ते पाहिलं. त्याच्यानंतर चेंज इन डायरेक्शन ऑफ विंड्स अँड ओशियानिक करंट्स बघितलं, कोरियालिस इफेक्ट मी तुम्हाला नाव सांगितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं अर्थच्या रिव्होल्युशनचे इफेक्ट्स काय काय होतात, लीप इयर बघितलं, ऑकरन्स अँड चेंज ऑफ सीझन, व्हेरिएशन इन द लेंथ ऑफ डेज अँड नाईट्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ हीट ओव्हर दी अर्थ. हे सगळे इफेक्ट कशामुळे होतात, आपल्या अर्थच्या रिव्होल्युशनमुळे होतात. आता ह्याचं हे सगळं रेफरन्स मटेरियल जे आहे हे आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे. हे थोडंसं हा चॅप्टर समजायला पुन्हा पुन्हा तुम्हाला रिपीट करायला लागेल व्हिडिओ, ह्या स्लाइड्स पुन्हा पुन्हा बघायला लागतील. टर्मिनॉलॉजी, सगळ्या सिच्युएशन्स, इक्विनॉक्स म्हणजे काय, सोल्स्टाईस म्हणजे काय, कुठल्या डेला कुठलं इक्विनॉक्स होतं, कुठल्या डेला कुठलं सोल्स्टाईस होतं, त्यावेळी नॉर्थ साऊथ पोलची पोझिशन कशी असते सनच्या रेफरन्समध्ये, हे सगळं व्यवस्थित समजून घ्या कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर मग आपलं क्विज
आणि वर्कशीट सॉल्व करून टाका. सो हिअर एंड्स द चॅप्टर मोशन्स ऑफ द अर्थ. थँक्यू.